नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट या चॅनलमध्ये. आज आहे तुकाराम बीज आणि उद्या आहे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या दिवसांचे औचित्य साधून आज मी तुमच्यापर्यंत संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रव्यवहाराचा एक अत्यंत सुंदर आणि ऐतिहासिक प्रसंग घेऊन येत आहे. या पत्रामध्ये केवळ शब्द नाहीत, तर त्याच्यामध्ये संतांचा दृष्टिकोन, वैराग्य आणि राजाला दिलेला गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांचं नातं. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना नेमकं काय लिहिलं होतं आणि त्या प्रत्येक ओवीमध्ये दडलेला गूढ आणि गहन अर्थ. म्हणूनच हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत संगम दिसतो, भक्ती आणि शौर्याचा. एका बाजूला विठ्ठल भक्ताने भारलेले संत तुकाराम महाराज आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांचे वैराग्य आणि त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचा प्रभाव इतका मोठा होता की शिवाजी महाराजांनाही त्या संतांच्या दर्शनाची आणि मार्गदर्शनाची इच्छा होती. मात्र तुकाराम महाराज राजदरबारापासून दूर राहणारे संत होते. म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांना काही पत्राद्वारे उपदेश दिला. ही पत्रे केवळ पत्रव्यवहार नव्हता, तर संतांनी राजाला दिलेला धर्म, वैराग्य आणि कर्तव्य याचा संदेश होता. पत्रात तुकाराम महाराजांनी एक मोठा आध्यात्मिक विचार मांडला आहे, तो आता आपण पाहणार आहोत. विरंचीने केले ब्रह्मांड सकळ, तया माझे खेळ नाना युक्ती. युक्तीचा बाळक ब्रह्मनिष्ठ ज्ञानी, गुरुभक्ती मनी विश्वासेसी. ऐसा तुझा प्रेमा कळे काही एक, पाहुणे आलेख पत्रिकीचे. शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासे की. व्रत नेम तप ध्यान योग कळा, करुणी मोकळा झालासी तू. हा हेत लागला आमचे भेटी, पत्रामाने गोष्टी हेची थोर. याचे हे उत्तर ऐक गा भूपती, लिहिली विनंती हेताची हे. अरण्यवासी आम्ही फिरो उदासीन, दर्शनही हीन अमंगळ. वस्त्रावीण काया झालीसे मलिन, अन्नरहित हीन फळाहारी. रोडके हात पाय दिसे अवकळा, काय तो सोहळा दर्शनाचा. तुका म्हणे माझी विनंती सलगीची, वार्ता हे भेटीची करू नका. या ओवीत तुकाराम महाराज एक अत्यंत गूढ पण साधा विचार सांगतात. ते म्हणतात, हे संपूर्ण ब्रह्मांड, हा सारा संसार हा ईश्वराने निर्माण केलेला एक खेळ आहे. या सृष्टीत असंख्य जीव आहेत, असंख्य घटना घडतात, सत्ता येते जाते, राज्य निर्माण होतात आणि नष्टही होतात. पण या सर्वांमागे एक अदृश्य शक्ती कार्यरत असते, ती म्हणजे ईश्वर. तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना सूचित करतात की राजा असला तरी तो या विश्वनाट्यातील एक पात्रच आहे. सत्ता, संपत्ती, वैभव हे सर्व क्षणभंगूर आहे. म्हणून राजाने आपल्या सामर्थ्याचा अहंकार न ठेवता ईश्वराच्या इच्छेचे भान ठेवून धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालले पाहिजे. अरण्यवासी आम्ही फिरो उदासीन, दर्शनहीन अमंगल. या पत्रात तुकाराम महाराज स्वतःची ओळख सांगताना म्हणतात, आम्ही जंगलात फिरणारे, जगाच्या मोहापासून दूर राहणारे साधू आहोत. आमचे जीवन वैराग्याचे आहे. राज दरबारातील सन्मान, दागिने, संपत्ती किंवा प्रतिष्ठा या गोष्टीचा आमच्याशी काही संबंध नाही. कारण संतांचे जीवन वेगळे असते, त्यांचा खजिना म्हणजे विठ्ठलाचे नामस्मरण. म्हणूनच तुकाराम महाराज जणू प्रेमाने शिवाजी महाराजांना सांगतात, राजा तुमचा मार्ग वेगळा आहे आणि आमचा मार्ग वेगळा आहे. तुम्ही समाजाचे रक्षण करणारे राजे आहात आणि आम्ही नामस्मरण करणारे संत आहोत. पण या दोन्ही मार्गांचा अंतिम आधार एकच आहे, विठ्ठल भक्ती आणि धर्म. इतिहासात पुढे एक सुंदर प्रसंग सांगितला जातो. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी दूत पाठवले. त्यांनी संतांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला, परंतु तुकाराम महाराजांनी तो सन्मान नम्रपणे नाकारला. त्यांना वैभव नको होते, त्यांना राजदरबारात राहायचे नव्हते, त्यांचे मन विठ्ठलाच्या चरणी समाधानी होते. या प्रसंगातून संतांचा आत्मविश्वास आणि वैराग्य दिसते.
राजासमोर उभे राहूनही त्यांनी आपल्या साधेपणाचा मार्ग सोडला नाही. या पत्राचा खरा संदेश या संपूर्ण प्रसंगातून एक अत्यंत सुंदर चित्र दाखवतो. एका बाजूला संत जे समाजाला आध्यात्मिक प्रकाश देतात आणि दुसऱ्या बाजूला राजा जो त्या समाजाचे रक्षण करतो. संतांनी दिलेली दिशा आणि राजाने दिलेले संरक्षण या दोन्हीच्या संगमातूनच महाराष्ट्रात स्वराज्य उभे राहिले. म्हणूनच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत दृश्य दिसते. एका बाजूला विठ्ठल भक्त संत आणि दुसऱ्या बाजूला धर्मरक्षक राजा. एका हातात तुळशी माळ आणि दुसऱ्या हातात तलवार. हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.